काय बॉलिंग केले, सर्वांचं लक्ष आपल्या बाजूने वेधून घेतलं. आणि आता समीकरण 6 बॉल 19 धावा. येथे पराभवाची फिकीर केली कोणी? संघर्षाच्या पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही आणि तो संघर्ष पाहायला मिळालाय बॅटिंग डिपार्टमेंटच्या विरोधात. इथे फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरचा मधोमध क्रॅकिंग ड्राईव्ह केलाय. बॉल एका टप्प्यानं सीमा पार. मॅच अद्याप संपली नाहीये, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. चौकार. 5 बॉल 15 ची मॅच. प्रत्येक बॉल वरती 3 धाव संख्येचा फटका. येणारे 5 बॉल 15 धावा. मागील ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 2च आल्यात, पण तिथे बोवर्सला सुरुवातच चौकाराने केल्या. समीकरण 5 बॉल 15 ची मॅच आता बनेल का? आदित्य पाटील जो आयकॉन खेळतोय, मॅन फ्रॉम बामण डोंगरी, नेहमी संघर्ष करणारा संघ आहे आणि रायगड मधील असा संघ ज्याला कधी हार मंजूर नसते आणि त्याच टीम मधला खेळाडू. टप्पा बॉल दिलाय आणि या मॅच मधला हा मच निडेड सिक्सर. मागील 2 बॉल मध्ये 10 जशा आल्या तसा सोहेल पोहोचलाय बॉलर पर्यंत. कारण अडचणी आता वाढल्यात. शॉर्ट पिच बॉलिंग 6 मध्ये 19 काढायच्या होत्या आणि आता 2 बॉल मध्ये 10 बनल्यात. त्यामुळे समीकरण 4 बॉल 9 धावेची आवश्यकता. गेली स्पर्धा देखील मागील आठवड्यामध्ये जासईने इथे जिंकले आणि नेहमीच चांगली कामगिरी करण्यासाठी सचिन स्मृती जासई संघ ओळखला जातो. आज ग्रामीणचे खेळाडू थोडेसे अपयशी ठरलेत, पण तो आदित्य पाटील जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत हा सामना तो जिंकून देण्याची क्षमता ठेवतोय. 4 बॉल 9 धावा. 4 बॉल 9 धावा. समीकरण मगाशी कठीण होतं ते आता 2 बॉल मध्ये सोपं करून टाकलं. थोड्याशा अडचणी पुन्हा एकदा वाढवल्या टीम बोरी संघासमोर. 19 धावा प्रचंड होत्या शेवटच्या ओव्हरसाठी, पण ते आता रोखतील का? 9 काढायच्या. 4 बॉल टाकला. पुन्हा एकदा फुल टॉस लॉंग ऑफ रिझन मध्ये धाडण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडासा थांबला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात होईल बाद. विकेट क्रमांक 6 टीम सचिन स्मृती जासई टीमला लागला हा 6वा धक्का. क्विक हँड, किती चांगला थ्रो केला, अगदी डायरेक्टली थ्रो बॉलरच्या सरळ हातामध्ये आणि फार दूर होते खेळाडू. सहज कनेक्शन राहिलं आणि ते 6वा खेळाडू बाद झाला. 50 या धावसंख्येवरती. 50 धावसंख्या धाव फलकावरती लागल्यात, पण तो अद्याप येणारे 3 बॉल 8 धावेची आवश्यकता. काल देखील आम्ही स्पर्धा पाहिली, असे अनेक सामने कालच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत आणि तशाच पद्धतीची पहिली मॅच. आज सुपर सामने तुम्हाला पाहायला मिळतील. एंटरटेनमेंट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. जरूर अंडर 25 ची स्पर्धा आजच्या दिवसामध्ये, परंतु आयकॉन आहेत त्यामुळे ही स्पर्धा वेगळ्या स्थानावरती पोहोचले. येणारे 3 बॉल 8 धावा. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन साठी चेस मोठी आहे. पुन्हा एकदा धावत सुटला. 1 झाले कंप्लीट, पण तो नितीन तेवढ्याच वेगाने आता पोहोचला. स्ट्राईक द्यायचे आदित्यला. समीकरण 2 बॉल 6 धावा. आता 1 विजयाचा षटकार. आता 2 बॉल मध्ये 1 षटकार मारायचा आणि जर षटकार मारला तर जासई जिंकेल, पण तो हा जर बॉल डॉट आला तर मॅचचा रिझल्ट शेवटच्या बॉल वरती येईल. नक्की या बॉल वरती घडेल काय? आता मागील 2 बॉल मध्ये चांगली वापसी जरूर केली आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय, पण तो एकच मोठा फटका हवाय. बॉल सोडलाय आणि पंच देखील वळलेत. इट्स अ वाईड बॉल. 2 बॉल 5 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. कमी गतीने टाकला. हा देखील सोडलाय बॉल. त्यामुळे करण मडवी यांचा पुन्हा एकदा इशारा आलाय. वाईड बॉल. 1 बॉल 2 बॉल आणि आता 4 धावा. सुनील मडवी. हॅलो 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 हॅलो. येणारे 2 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. तिथे पटका चांगला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. 1 झाले. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो केलाय खराब आणि ते 2 धावा तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात. आणि आता शेवटचा 1 बॉल. मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 धावेची आवश्यकता. किशोरजी मडवी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दुसरी मॅच आजच्या दिवसामध्ये आणि मोठा खांदा आणि चिरले या 2 संघांमध्ये लढत पाहायला मिळेल. आणि आयकॉन खेळाडूंची नावं देखील द्या दोन्ही टीम, खांदा टीम आणि चिरले.
दिनेश पाटील नारपोली आणि अंकेश कामोटकर मोठी जुईचा हा खेळाडू आयकॉन पाहायला मिळेल मोठा कंदा टीम मध्ये. तर चिर्ले टीम मध्ये चैतन्य पाटील टाकीगाव आणि करण मडवी गावठाण हे 2 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. टॉस केला आणि टॉस जिंकलाय चिर्ले संघानं, अभिनंदन. इथे मॅच कडे लक्ष वेधूया. शेवटचा 1 बॉल 2 धावा, पैसा वसूल मॅच. फक्त या मॅच मध्ये एंटरटेनमेंट हाच शब्द पाहायला मिळाला, कारण शेवटच्या ओव्हर मध्ये काढायचे होते 19 धावा. पहिला बॉल चौकार, त्याच्यानंतर षटकार, नंतर काही बॉल मध्ये प्रत्येक बॉल वरती आतापर्यंत 2-2 धावा आणि 2 वाईट देखील आल्यात. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता. गोलंदाजानं 2 वाईट टाकले नसते तर आता 4 राहिल्या असत्या, पण तो 1 बॉल 2 ची आवश्यकता. फुल टॉस टाकलाय, टॅप केला बॉलला, लॉंग ऑफ साठी चेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि हा चित्तथरारक सामना जिंकलाय. सचिन स्मृती जासई टीमनं शेवटच्या ओव्हर मध्ये 19 धावा चेस केल्यात. आदित्य पाटीलची दमदार बॅटिंग आणि त्याच्या जोरावरती हा सामना जिंकून दाखवलाय जासई टीमनं, अभिनंदन. हार्ड लक टीम बोरी संघ. अजय कुमटे जे पॅकर आहेत ते आता खुश झालेत, अगदी जागेवरती उभे राहिले. मगाशी थोडेसे नाराज होते आणि जवळ त्यांना घाम फुटला होता. आता जिंकल्यानंतर वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती. मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट मॅच फिनिशर. बॉलिंग मध्ये देखील धारदार कामगिरी आणि बॅटिंग मध्ये 19 धावा चेस करणारा आदित्य पाटील, मॅन फ्रॉम बामण डोंगरी, आयकॉन खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. किशोरजी मडवी यांच्याकडून आम्हाला या प्रतियोगितेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आलं, त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. सचिन स्मृती जासई. चला पुढची मॅच लगेच स्टार्ट करा चिर्ले टीम. सन्मानाकडे आपण